नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे किशोर एकनाथ आमले. बळीराजा ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी नवीन नवीन जुगाड आयडिया किंवा जुगाड यंत्र आपण बनवत असतो. तर याच आज आपलं बळीराजाचं यंत्र आहे. तर त्याच्यावर स्प्रेचं यंत्र बनवलेलं आहे. तर याच्याच आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत की कशा प्रकारे हे चालवायचे आणि प्रत्येक कुठल्याही यंत्रावरती, कुठल्याही कोळपणी यंत्रावरती हे कशा प्रकारे आपण ऍडजस्ट करू शकता याची सुद्धा पूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी आपला विनंती करतो की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे कोळपणी यंत्र आहे आपणास जसं की माहितीच आहे, आपले सोयाबीन, मका, हरभराची कोळपणीची कामे करू शकतं. तसेच ऊसामध्ये बाळ भरणीचं खूप महत्त्वाचं काम हे बळीराजाचं कोळपणी यंत्र करतं. आता हे बळीराजा यंत्र आहे, याला आपण स्प्रेची अटॅचमेंट बनवली आहे. या स्प्रे अटॅचमेंट बद्दल आपण माहिती पाहूया की याला जो पंप जोडलेला आहे, इंजेक्टर पंप, आपण याला काही पण जोडू शकता. समजा आपण याला कॅन ठेवलं, आपलं डिझेलचं कॅन असतं 40-50 लिटरचं, ते कॅन ठेवून आपण याला चालवू शकता. मागे एक बॅलन्सिंग व्हील दिला आहे लोड कॅरी करायला. आणि आता ही जी स्प्रे बूम आहे ती पूर्ण ऍडजस्टेबल आहे. ती तुम्ही 8 फुटापर्यंत मॅक्सिमम करू शकता. हा लोखंडी पाईप दिलेला आहे, त्या लोखंडी पाईपमध्ये आपण आता याला 3 नोझल लावू शकता. आता सध्या आम्ही 2च लावले आहेत आणि 8 होलवाले हे नोझल आहेत. याला तुम्ही 4 होलवाले 3-3 नोझल लावू शकता. आता बऱ्यापैकी 6 ते 7 लिटर पर मिनिटचा डिस्चार्जवाला हा पंप आहे. एक अगदी थोड्या कमी वेळात हा पंप मोकळा करतो. म्हणजे तुम्ही या यंत्रासोबत स्पीडनी घेऊन याला चालवू शकता. आता हे जे यंत्र आहे याला आम्ही आमचा घरचा बॅटरी पंप लावलेला आहे. जसं की शेतकऱ्याला एक्स्ट्रा खर्च नको म्हणून, आता कसं होतं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हा बॅटरी पंप असतोच, तर तो घरचा पंप देखील याच्यावर टेकून स्प्रे बूम लावू शकता. आता ही स्प्रे बूमची उंची आपण आता सध्या तर आम्ही 5 फूट दिलेली आहे, त्याला तुम्ही उठून 6-7 फूट वरती करू शकता. म्हणजे डोक्याच्या वरती जर तुमचा ऊस वगैरे असेल किंवा कुठलंही पीक असेल तर त्या पिकामध्ये फवारणी करू शकता. आता ह्याला रुंदी जी आहे, रुंदी 8 फूट करू शकता. इकडे 4 फूट, इकडे 4 फूट, म्हणजे 2 सारे कांद्याचे असतील तर ते सुद्धा तुम्ही याला फवारीत घेऊ शकता. म्हणजे मध्ये वरंब्यावर चालून इकडचं सारा आणि इकडं लेफ्टचा सारा, राईटचा सारा ते घेऊन चालू शकतं. आता याचा फायदा काय शेतकरी मित्रांनो, आजकाल बरेचसे असे केमिकल युक्त पेस्टिसाइड्स आहेत, औषधे आहेत की ज्याने माणसाला किंवा माणसाच्या त्वचेला विकार होत चाललेत. पंप पाठीवर घेऊन ते पाठीचं वजन शेतकऱ्याला सहन होईनास झाले, किंवा असे अनेक नवीन नवीन आजार असे निघायला लागले की जे फवारणीच्या औषधामुळे उद्भवतात. तर हे पाठीवरचं वजन कमी करून जर हाताच्या खाली जर आलं तर ते अतिशय चांगली गोष्ट शेतकऱ्याच्या हिताची ठरेल. आणि बरंच एक 4 ते 5 फूट अंतर ज्या औषधाच्या स्प्रेच्या फवाऱ्यापासून तुमचं राहणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे संरक्षण निश्चितच या यंत्राने आपलं होणार आहे. आणि एक मजुरांची बचत, मेहनतीची बचत तुमची ह्या यंत्राने होणार आहे. तर आता हे बेसिक यंत्र आहे आपलं बळीराजाचं कोळपणी यंत्र, त्याच्यावरच आपण हे जुगाड केलेलं आहे. आता कोळपणी यंत्राबद्दल जर थोडीशी माहिती सांगितली तर कोळपणी यंत्र आमचं हे 2.5 HP मध्ये बळीराजाचं आहे. याला 1 वर्षाची वॉरंटी येते. किंमत 24,000 रुपये आहे. आता ही वेळेनुसार कमी जास्त होत राहते, गव्हर्नमेंटच्या टॅक्सेसच्या याच्यानुसार थोडीफार जास्त थोडीफार कमी होत राहते. तर आता ही 2025 सालची मी किंमत सांगितली. आता याचे काही की फीचर्स मी तुम्हाला सांगतो की वैशिष्ट्य, याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याचे पूर्ण सगळे ॲडजस्टमेंट आहे. आपला हँडल इथे या बोल्टमध्ये ॲडजस्टमेंट आहे. तुमची चेन ढिल्ली झाली तर ह्या स्लॉटमध्ये तुमची चेन टाईट करू शकता तुम्ही. हे नट ढिल्ले गेले तुमचं हे इंजिन माउंट मागे सरकतं जेणेकरून टाईट होते. आणि असेंब्लीसाठी सुद्धा या इंजिन माउंटचा महत्त्वाचा वापर होतो, कारण इंजिन डिसमेंटल करून आम्ही पाठवतो. एवढं माउंट तुम्ही फक्त बसवायचा असतो आणि हँडलमध्ये फिटिंग होते. एवढं फक्त तुम्हाला समजा ट्रान्सपोर्टने मागवून घेतलं तर एवढं बसवावं लागतं. पुढून या, इथं एक्सलेटर लिव्हर आहे. तुम्ही एक्सलेटर जेवढा द्याल तेवढा यंत्र स्पीडने चालणार, म्हणजे आणि सोडलं की उभं राहणार. म्हणजे सेंट्रीफ्युगल क्लच या यंत्राला दिलेलं आहे. हे जे बटन आहे ऑन ऑफचं, इंजिन बंद करण्यासाठी हे बटन वापरतात. चालू करायचं असेल तर हे बटन ऑनवर ठेवायचं, रस्सी ओढायची असते. स्टार्टिंग अगदी सोपी आहे यंत्राची, तुम्ही पाहू शकता ऑनवर ठेवलंय आणि मी अगदी सोप्या बटन निवडली तरी हे यंत्र स्टार्ट होते, बळीराजाचं यंत्र स्टार्ट होते. आता हे बंद करायचं बटन आहे. सगळ्यात महत्त्वाचा की पॉईंट आमच्या यंत्राचा हा आहे की याला चेन आपली बाहेरून दिलेली आहे. आपण पाहू शकता बरेचसे यंत्र जुगाड पद्धतीने बनवले जातात. आमचं लेझर कट बॉडीमध्ये आहे. तर हे चाक आणि ही चेन, ही चेनीला पूर्ण चेन कव्हर आपण म्हणू शकता. मातीचा आणि चेनीचा किंचितही संबंध याने आपण येत नाही. खालून पूर्ण ही पाहू शकता साईडने चेन कव्हर आपण या यंत्राला दिलेला आहे. म्हणजे हे चाकामध्ये कितीही तुमचा चिखल गुतला तरी चैनीपर्यंत या संबंध येत नाही. आणि चैनीचा मेंटेनन्स यंत्र, हे बळीराजाचं यंत्र चैनीचा मेंटेनन्स काढत नाही.
ही एक सगळ्यात महत्त्वाच्या बाब ह्या आपल्या बळीराजाच्या यंत्रामध्ये आहे. ही आपण पाहू शकता लेझर कट युनिबॉडी डिझाईन आहे. कुठल्याही प्रकारचं वेल्डिंग याच्यामध्ये केलेलं नाही. बाकीचे लोक काय करतात, वेल्डिंग करून दोन लेझर कट बॉडी जरी वापरल्या तरी या बाजूने एक बॉडी त्या बाजूने एक बॉडीमध्ये अँगलची वेल्डिंग टाकतात. तर याच्यात तसं नाही, पूर्ण बॉडीमध्ये आहे. हे पाहू शकता, हे बेंड करून आपण केलेलं आहे. याचं आमच्याकडे पेटंट आहे ह्या यंत्राचं. ही लेझर कट बॉडीचं मध्ये बेंड करून आम्ही पूर्ण युनिबॉडीची शीट आहे ती वापरलेली आहे आपल्या बळीराजा यंत्रामध्ये. पुढे हेवी बंपर दिलेला आहे त्याने आकर्षक दिसण्यासाठी. वरती पेट्रोल टाकी आहे आणि चांगल्या क्वालिटीचं हेवी इंजन या बळीराजाच्या यंत्राला आम्ही दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता मी थोडंसं तुम्हाला चालवून दाखवतो. आपलं बळीराजाचं यंत्र चालू करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. आपण बटन ऑनवर ठेवून रस्सी ओढायची. जर समजा मशीन गरम असेल तर, थंड असेल तर हा चॉक वरती काढायचा. इथं पेट्रोलची प्राइमिंग करायची आहे. प्राइमिंग बल्ब आहे, पाहू शकता. हा प्राइमिंग बल्ब जर प्रेस केला तर रिटर्नच्या सप्लायमधून पेट्रोल रिटर्न जाते आणि काळ्या पाईपमधून कार्बोरेटरमध्ये ओढलं जाते. चॉक वरती करायचा. आता गरम आहे त्याच्यामुळे चॉक वरती करायची गरज नाही. आणि रस्सी ओढून चालू करतोय. अगदी सोप्या पद्धतीने चालू होते. थोडीशी रेस द्यायची गरज आहे. एक मोटर याची चालू करतो. कुठल्याही प्रकारचा लोड शेतकऱ्याच्या हातावर पडत नाहीये. अगदी एका हाताने आपलं यंत्र चालतंय. आता एका हाताने मी माईक पकडलेला आहे, एका हाताने मला पूर्ण दाखवलं. एका हाताने मी माईक पकडला आणि एका हाताने यंत्र आहे. अगदी सोप्या पद्धतीने, काहीच करायची गरज नाही. लेडीज चालवू शकतात, लहान मुलं चालवू शकतात फवारणी करण्यासाठी. तर मी काय न थांबता तुम्हाला शेवटपर्यंत चालवून दाखवतो. हे पहा, एवढं रिलॅक्स यंत्र तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. कारण काय आता याचं मागचं सत्य, आम्ही जवळजवळ 5 वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे. 5 वर्षापासून आम्ही यंत्र बनवतो. त्याच्यामुळे आम्हाला याच्यातल्या सगळ्या खामिया, सगळे प्रॉब्लेम, कुठं काही अडचण येते शेतकऱ्याला, ते सगळे इथंभूत पॉईंट माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या यंत्राला कधी प्रॉब्लेम येत नाही आणि आम्ही असे यंत्र बनवतो की शेतकऱ्याला वर्षानुवर्ष चालतात. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे या यंत्राचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना जरूर पाठवा आणि फीडबॅक नक्की द्या. धन्यवाद.